नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं गुळभजी बनवणार आहे. काही काही गुळभजी पण म्हणतात किंवा गुलगुली पण म्हणतात किंवा गोडभजी पण म्हणतात. ते इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2.5 ते 3 वाट्या घेतले. ज्या वाटीने मी गुळ घेतला आहे त्यात तीच वाटी मी 2.5-3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि त्याच वाटीने मी एक वाटी भरून गुळ घेतला आहे बारीक केलेला. अर्धी वाटी रवा घेतला आहे, छोटी एक अर्धी वाटी रवा घेतला आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ, विलायची पूड घेतली. आता हा गुळ आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. ज्या वाटीने गुळ घेतला तर तीच वाटी भरून आपल्याला ह्यात पाण्याची वतायची आणि सगळा गुळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये अजिबात एक पण गुळाचा खडा नाही राहिला पाहिजे. सगळा गुळ चांगला विरघळून घ्यायचा आहे. आता हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण का गुळामध्ये थोडी खर असते कधी कधी. त्यामुळे एका गाळणीने हे पाणी व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे. पाणी गाळून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे. इथे मी एक कटोरी घेतली मोठी. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर विलायची पूड घालायची. विलायचीने ह्याची चव खूप छान लागते गुळभाज्यांची. इथं मी तो रवा घेतला होता तो थोडासाच टाकला याच्यामध्ये, नंतर मी थोडा टाकायचा, एकदम नाही टाकला सगळा. आता यातमध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं गुळाचं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. ह्यातमध्ये परत थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी नाही ओतायचं, कारण का एकदम जर पाणी ओतलं तर कधी कधी पातळ पण होतं. तर आपल्याला हे पीठ जास्त पातळ नाही भिजवायचं किंवा जास्त घट्ट पण नाही भिजवायचं. ह्याने काही व्यवस्थित पीठ भिजवायला येत नव्हतं मला विस्करणी, त्यामुळे मी हातानेच सगळं व्यवस्थित पीठ भिजवून घेतले. ह्याला थोडंसं पाणी कमी पडलं आहे. ह्यातमध्ये आपण अजून पाणी घालायचं आहे. गुळाचं पाणी जरी कमी पडलं तरी दुसरं पाणी पण आपण दुसऱ्या पाण्याने पण भिजवू शकतो हे पीठ. ते दुसरं पाणी वापरलं तरी चालतं परत. तर राहिलेला जो थोडा रवा होता तो पण परत ह्यातमध्ये टाकला आहे मी. आणि परत थोडंसं पाणी घालून सगळं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, कारण का आपण जर पीठ आपल्याकडून पातळ झालं तर भज्यांचा आकार असा गोल होत नाही. हे पीठ भिजवताना सारखं असं एका बाजूने असं फिरवून घ्यायचं. एक किंवा 2 मिनटं असं फिरवत राहायचं पीठ एका बाजूने असं व्यवस्थित. त्याच्याने गुळभजी एकदम अशी मऊसूत आणि जाळीदार होतात आतून. तिथं आपलं गुळभाज्यांचं पीठ भिजवून तयार झाले. हे पीठ आपल्याला असंच झाकून 10 मिनटं ठेवायचं आहे भिजण्यासाठी. 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचे बाजूला, कारण का रवा असल्यामुळं रवा पण चांगला फुगतो ह्यातमध्ये. झाकून ठेवलं की आणि सगळं व्यवस्थित भिजतं पीठ. तिथं 10-15 मिनटं पीठ आपलं भिजवून तयार झाले. ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर सोडा घालायचा आपल्याला, जास्त नाही घालायचा. परत एकदा सगळं पीठ परत फिरवून घ्यायचे हाताने. तिथं आपलं गुळभाज्यांसाठी हे पीठ तयार झालं. तर गॅसवरती मी अगोदरच कढई ठेवली होती, तेल होतं गरम होण्यासाठी. इथं तेल पण आपलं चांगलं गरम झाले. थोडंसं मी आतमध्ये अगोदरच पीठ सोडलं होतं. आता यातमध्ये तेलामध्ये गुळभजी सोडताना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. मी ते दाखवलं नाही, तुम्हाला दिसलं नाही कॅमेरा ह्याच्यामध्ये. थोडंसं पाण्याचा हात लावून मग ही भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे, कारण का गव्हाचं पीठ चिकट असल्यामुळं पटकन असं हातातनी सुटत नाही. पाण्याचा हात लावल्याने एकदम पटापटा तेलामध्ये सोडायला लावतं. आपण ज्या वेळेला तेलामध्ये भजी सोडतो तर गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, कारण का फुल गॅस असला की गुळामुळे लगेच भज्यांचा कलर चेंज होतो.
आणि आपल्याला असं वाटतं की चांगले अशी तळल्यात लाल कलर आल्यामुळं, पण आतून ती कच्चीच राहतात. त्यामुळे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे भजी तळताना. आणि गुळभजी तळताना सतत असं मधून अधून सारखं हलवत राहायचं आहे. त्यांना उलटी पालटी करून घ्यायचे म्हणजे ती सगळीतनी व्यवस्थित तळतात. नातून पण चांगली व्यवस्थित तळून निघतात, कच्ची राहत नाहीत अजिबात, असं पीठ राहत नाही ह्याच्यामध्ये. इथं आपल्या गुळभज्यांना आकार पण बघा किती छान आला, असं गोलगोल आणि एकदम असे फुगलेत छान. तुम्ही पण असेच गुळभजी बनवता का? कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. इथं आपली गुळभजी तयार झाले. कलर पण बघा किती छान आलाय आणि एकदम असे मऊ झालेत. मऊ झालेत आणि एकदम असे जाळीदार झालेत आतून पण. मला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा, शेअर करा.